आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शरूचा जे दार असतं ते उघडत नसतं आणि त्यामुळेच ना जय तिला मदत करून देत असतो. पण तोपर्यंत जयच्या खोलीचं दारही लागलेलं असतं आणि ते सुद्धा हवेने. त्यावर शरू म्हणते की मी काही केलं नाही, ते हवेने लागले, मला काही बोलू नको. त्यावर जय आता तिला सांगतो की पटकन जा आणि चावी घेऊन ये रिसेप्शनवरनं. तेव्हा ती नाक मुरडते. तिचं म्हणणं असतं की तू एकदम व्यवस्थित छान बोल. तेवढ्यातच ना त्या रिसॉर्टमधनं 2 मुली जात असतात. त्यांची नजर बरोबर जयकडे जाते. इकडे जयचं लक्ष नसतं आधी. जय आता शरूला विनवणी करत म्हणत असतो की प्लीज जा ना, पटकन जा आणि रिसेप्शनवरून चावी घेऊन ये. तोपर्यंत तिथे ज्या मुली असतात ना त्या मात्र आता जयकडे बघून बोलतात, यार कसला हॉट आहे यार हा मुलगा, कसला कडक दिसतोय. ते आता जयला ऐकू जातं. जयला जसं ऐकू जातं तसं जय ना शरू तिकडे उभी असते तेच तिला आपल्याकडे खिचून घेतो. जेणेकरून तो उघडा आहे ते तर शरूने बघितले, पण बाकी कोणी बघायला नको म्हणून तो ना आता आडव्यामध्येच शरूला खेचतो. मग आता ती त्याच्यामध्ये असते आणि त्यानंतर आता जसं तो शरूला खेचतो ना तसं शरू अगदीच त्याच्याजवळ येते. दोघांचे श्वास एकमेकांना जाणवू लागतात. तेच आता जय शरूकडे एकटक बघत असतो. तोपर्यंत इकडे ना बाकीच्या 2 मुली असतात त्या निघून गेलेल्या असतात. तेच आता जय शरूमध्ये हरवून जातो तर शरू देखील जयकडे बघत असते. तेव्हाच जय आता शरूला म्हणत असतो की सॉरी. मग आता शरू म्हणते की बघितलंस का, तुला ना आता शेवटी त्या मुलींपासून लपायलासुद्धा एका मुलीची गरज घ्यावीच लागली ना, असं बोलून ती आता त्याची मजा घेत असते. तेच आत्ता जयला शरू सांगत असते की मी पटकन ना रिसेप्शनवर जाऊन तुझ्या रूमची चावी घेऊन येते. असं बोलून आता ती तिकडनं जात असते. ते जय शरूकडे बघत असतो. त्याला आता शरूचा हा लूक खूप जास्त आवडलेला असतो. तेच आता शरू जयकडे बघत असताना ती तिकडनं चावी आणण्यासाठी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी आता शरू उठलेली असते. आता तिने ब्रश तर आणलेलं असतं पण कॉलगेट आणायला ती विसरलेली असते. कॉलगेट आणायला जशी ती विसरते तसं आता ती मॅकच्या रूमकडे जाते. मॅकचं रूम जोरजोरात वाजवत असते. ती म्हणत असते हा मॅक पण काय किती झोपा काढणार आहे यार, कधी उठेल हा मॅक, असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच ना ती आता ठरवते की या मॅकला जाऊन ना कॉल तरी करते. म्हणून मॅकला आता ती कॉल करत असते तर मॅक ना ऑलरेडी उठलेला असतो आणि तो आता फ्रेश वगैरे होऊन ना बाहेर जिथे रिसॉर्ट आहे ना, जिथे स्विमिंग पूल वगैरे आहे तिथे जाऊन तो खेळत असतो त्या पाण्यामध्ये. तेवढ्यातच त्याचा फोन वाजतो. तो म्हणतो शरू कशाला फोन करते, तायडीचा कॉल आला आहे. आता शरू ना मॅकला म्हणते काय रे किती झोपा काढणार आहेस, बस ना आता उघड ना दार. मग आता मॅक म्हणतो की काय, मी ऑलरेडी उठलो आहे, मी फ्रेश वगैरे झालो आहे आणि मी बाहेरसुद्धा आलो आहे, मी तयार झालो आहे, आपल्याला निघायचं आहे ना आता थोड्याच वेळात. त्यावर आता शरू विचार करते की बाप रे, आता हा तर तिथे, मग माझं काय करू कॉलगेटचं. तिला आता ना ब्रश असतं पण कॉलगेट नसते, त्यामुळे तिला आता टेन्शन येतं. तिचं आता डोकंच काम करत नसतं. मग ती विचार करते की एकतर जायला उशीर झाला आहे, त्यापेक्षा एक काम करते की या शायनरकडे मागते. शायनर तर ओरडेल पण काय करणार, मागायला तर लागेल ना, असं विचार करून ती आता शायनरचं दार वाजवत असते. ते जय बाहेर येतो. जय म्हणत असतो की काय. त्यावर शरू आता तिच्याकडे जे काही ब्रश असतं ते दाखवते. त्यावर जय आता म्हणतो की काय झालं आहे, हे ब्रश का मला दाखवते. त्यावर शरू त्याला म्हणते की प्लीज मला कॉलगेट दे ना, मी आणायचं विसरले. त्यावर जय तिला म्हणतो की काय यार तू, म्हणजे तू अशी कशी वागू शकतेस, म्हणजे मला तुझं मुळात कळतच नाही आहे की काय चाललं आहे ते. अगं तुझ्याकडे जर ब्रश आहे, तुला कॉलगेट आणायला काय झाली होती, तुझ्या घरातले 10 वेळा तुला विचारत होते की बघ काय विसरलीस का, पण तेव्हा त्यांना तर काहीच नाही बोललीस तू. मग आता काय झालं. अगं मुली ना, मी असं ऐकलं होतं की पूर्णपणे ना व्यवस्थित असतात, म्हणजे सगळं सामान व्यवस्थित घेतात, पण तुझं तर काही भलतंच दिसते. तुझं लग्न झाल्यावर कसं होणार आहे गं, तुला धड साधं जेवणही बनवता येत नाही, स्वतःचं ब्रश म्हणजे कॉलगेटही घेऊन येता येत नाही, काय बोलायचं तुझ्यासारख्या मुलीला, असंही आता जय शरूला बोलत असतो. शरू म्हणत असते की चल ना यार, दे ना यार शायनर, पटकन जायचं पण आहे ना कामाला, ब्रश तर आणलं आहे मी, कॉलगेट दे फक्त. मग आता जय नाईलाज असतो, कॉलगेट वगैरे आणतो आणि मग शरू ते कॉलगेट वगैरे घेते आणि मग आता जय शरूला सांगतो की जा जरा मुलींप्रमाणे ना आतमध्ये जाऊन ब्रश कर, नाही तर उभी राहून करशील तेच आता. मग आता शरू म्हणत असते की मला माहिती आहे, मला नको शिकवू,
आणि 15 मिनटात रेडी व्हायचं आहे ना, मी होईन रेडी, समजलं ना, तू हो रेडी, असंही आता ती त्याला बोलत असते. तिला आता ब्रश वगैरे करून आंघोळ करायची असते आणि पटकन फ्रेश होऊन बाहेर यायचं असतं. जय तर आता तयारीत असतो, कारण कामाची एक वेळ असते ठरलेली आणि त्या वेळात त्यांना निघायचं असतं. मग आता ऑलरेडी शरूला उठायला उशीर झालेला असतो, त्यात तिला कॉलगेट वगैरे घेऊन नाचण्यात वेळ जातो. मग आता इथूनच ती दात घासत आतमध्ये जाते. तेच दुसरीकडे आता आसावरीने व्हिडिओ कॉल गौतमला केलेला असतो. गौतम तिला म्हणत असतो की इथला ना परिसर खूप छान आहे, असं वाटत होतं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना तू सुद्धा सोबत माझ्या असायला हवीच. मग आता गौतमला आसावरी म्हणत असते की तुझं आपलं भलतंच असतं, आता तू कुठे गेलायस, तिथे छान फिरतोयस ना, मग आता इथला विचार का करतोयस, तिथे जाऊन फिर ना, मस्तपैकी एन्जॉय कर. मग आता तेच गौतमला ती म्हणत असते की तिकडे छान वाटत असेल ना, तर हो हो इथे खूप छान वाटतंय, म्हणून तर म्हटलं ह्या माहोलमध्ये ना तूसुद्धा असायला हवी होतीस सोबत, मग कसं एकदम फ्रेश वाटलं असतं. असं आता गौतम आसावरीला बोलत असतो. आसावरी थोडीशी अशी लाजत असते. आसावरी म्हणते की ठीक आहे, आपण भेटूया नंतर, तसंही आता तुझी कामंही पेंडिंग असतील ना, जरा वेळ मिळाला का लगेच फोन करायचा, असंही आता आसावरी गौतमला बोलत असते. गौतमला तोपर्यंत ना मागून आवाज येतो, कारण गौतमही अशाच म्हणजे शरू जे कसे बाहेर गेले आहेत तसेच तोही एका ठिकाणी गेलेला असतो, कारण त्यांना आता ते प्रोजेक्टचं काम व्यवस्थितपणे करायचं असतं. तेच आता त्याला आवाज येतो, म्हणून तो बोलतो की चल आता आसावरी मी नंतर फोन करतो, असं बोलून फोन ठेवतो. तेच इकडे मॅक त्यासोबत आता शरू जय तयारीत असतात. मग आता शरू जाऊन गाडीमध्ये बसते आणि एका स्पॉटला ते दोघेजण उतरतात. तेच आता मॅक, शरू आणि त्याचसोबत जय आता गेलेली असतात. तिथे कर्जतला ना खूप जास्त असा पाऊस असतो आणि परिसरसुद्धा छान असतो. आता एका ठिकाणी जाऊन ना त्यांना अमृतधाराचं प्रोडक्शन करायचं असतं, जे काही अमृतधाराबद्दल आहे ते एक्सप्लेन करून गावातल्या लोकांना सांगायचं असतं. ते जय आता मॅकला सांगत असतो की आपण सगळेजण एकत्र नको जाऊया, एक काम कर मॅक, तू तिकडनं जा, आम्ही दोघे इकडे जातो, म्हणजे कसं आपल्याला गाव पूर्णपणे हँडल करायचं आहे. मग एकत्रच सगळे गेलो ना तर काही पॉसिबल होणार नाही आहे, म्हणून आम्ही या दिशेला जातो, तू त्या दिशेला जा, असंही आता जयने मॅकला सांगितलेलं असतं. मॅक म्हणतो की हो सर, तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे, मी ह्या साईडने जातो, तुम्ही ह्या साईडला जा, असं आता त्यांचं ठरतं. मग काय, इथे आता ह्या सगळ्या काही गोष्टी ठरल्यानंतर ना दुसरीकडे पाहायला मिळत असतं की आता जय शरू एका साईडला जातात, तर दुसरीकडे आता मॅक निघालेला असतो, कारण उशीरही जरा करून उपयोग नाही आहे ना, कारण ऑलरेडी त्यांना उशीर झाला आहे आणि तेवढ्या वेळात त्यांना सगळं काही ॲडजस्ट करायचं असतं. तोपर्यंत एका माणसाला गावातल्या काही बायकांना रेडी करायला सांगितलेलं असतं, म्हणून गावातल्या काही बायकासुद्धा जय आणि शरू कधी येतात ना त्याची वाट बघत असतात. आणि त्या माणसाने संपूर्ण अरेंजमेंट केलेली असते. तिथे संपूर्ण असा चिखल असतो, तरीसुद्धा त्या वाटेतना मार्ग काढत आता ती लोक बरोबर का होईना पुढे जात असतात. तेच आता अमृतधाराचं पूर्ण आता प्रेझेंटेशन रेडी असतं. अमृतधाराचे प्रोडक्टही तिथे लावलेले असतात. तेच आता तिथे बायका जमलेल्या असतात. पहिल्यांदा जय आणि शरूला पाणी दिलं जातं. जय काही पाणी वगैरे पित नाही, पण शरू म्हणते की द्या मला, मी पिते, आणि असं बोलून आता शरूने पाणी वगैरे पिलेलं असतं. मग आता प्रेझेंटेशनला सुरुवात होतं. गावातल्या सगळ्या बायकांना ना आता तिला या अमृतधाराचं महत्त्व समजावून सांगायचं असतं. तर गावातल्या बायका सांगत असतात की हे तू म्हणजे औषधांबद्दल सांगतेस ना, हे औषध घेतलं ना की आम्हाला असं काय वाटतं का की आपण आजारी आहोत. तेव्हाच ना शरू सांगत असते की हे औषध तसं नाही आहे, उलट बायकांना बरेच आजार असतात. बायकांना सध्या तरी ना खूप जास्त आजार असले तरीसुद्धा बायका घरातली कामं, बाकी इतर सगळ्या काही गोष्टी बरोबर मॅनेज करतात, पण बाईला कधी आराम असतो का, नाही ना. मग आता सगळ्याच बायका नाही असं म्हणतात. तेच आता शरू सांगत असते का मग तेच मला म्हणायचं आहे, बाई कितीही थकलेली असली, कितीही दमलेली असली तरी तिला उद्या उठून काम हे करायचंच आहे. मग त्याच सगळ्या प्रवासात ना अमृतधारा एक महत्त्वाची भूमिका बजावते. फक्त रात्री दुधामध्ये मिक्स करून हे अमृतधाराची पावडर तुम्ही पिऊन बघा, तुमच्या शरीरात खूप बदल जाणवतील, तुम्ही स्वतः हे अनुभवा, मग तुम्हाला कळेल, असं देखील आता शरू सगळ्यांना सांगत असते. शरू जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगते ना, तेव्हा गावातल्या बायकासुद्धा शरूचं बोलणं ऐकत असतात. शरू आता त्या प्रोडक्टबद्दल डिटेलमध्ये माहिती सांगत असते. तर इकडे मात्र जय जो आहे ना तो शरूकडे एकटक बघत असतो. त्याची आता शरूवर ना नजर काही हटत नसते. तो कंटिन्यू शरूकडे बघत असतो आणि शरूसोबत घालवलेले प्रत्येक क्षण तिच्या हातात त्याच्या डोळ्यासमोर येत असतात, आणि म्हणूनच मग आता त्याची नजर काही तिच्यावर ना हटत नसते. तिचं एक्सप्लेनेशन सुरू असतं, पण जयचं ह्या गोष्टीकडे
काही लक्ष नसतं. जय मात्र शरूरवरनं नजर हटवत नसतो, कारण ना त्याच्याबरोबर आणि तिचे जे काही सीन झालेले आहेत सध्या तरी, म्हणजे ती त्याच्या जवळ येणं, त्यासोबत त्याच्या काळजाची धडधड होणं, हे सगळं काही आता तिला बघून जाणवू लागतं. आणि अखेरीस तो असं म्हणायला हरकत नाही की तो प्रेमात अखंड बुडाला आहे, पण त्याला हे कळत नाही की तो प्रेमात पडला आहे. कारण आहे ना, सध्या ती जेव्हा एक्सप्लेनेशन देत असते त्या प्रोडक्टबद्दल, तेव्हा ना शरूचं लक्ष पूर्ण त्या बायकांकडे असतं, पण इथे जयचं कामात लक्षच लागत नसतं. त्याला एकूण एक सीन सगळे काही आठवत असतात. जेव्हा त्या दोघांनी एकत्र ऑफिसमध्ये घालवलेला वेळ, जेव्हा शरूला त्या गुंडाने छेडलं होतं, तेव्हा शरूने त्याला मारलेली मिठी, या सगळ्या काही गोष्टी तिला आठवत राहतात. इकडे आता बिचाऱ्या ज्या शरूने पूर्णपणे अमृतधाराचं जे काही प्रोडक्टबद्दल एक्सप्लेनेशन असतं ते कंप्लीट केलेलं असतं, आणि त्यामुळेच ना आता त्या बायकांनासुद्धा अमृतधारा खूप जास्त त्यांच्या जीवनात महत्त्वाचा आहे हे तर पटलेलंच असतं. आणि प्रत्येकी गावातल्या ज्या बायका असतात ना, त्यांचा लगेच या गोष्टींवर विश्वास बसतो, कारण त्या मातीशी जुळलेल्या असतात ना. शरू आता प्रत्येकाला एक एक प्रोडक्ट देते, आणि त्या प्रोडक्टवरचं तुम्ही स्वतः वाचून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल असंही आता ती सांगत असते. त्यावरती लोक आता सगळेजणं सांगत असतात की हो, तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे, आम्हीही घेऊन बघतो. तेच आता मॅक जो आहे ना, तो इथे काही आजी लोक असतात त्यांनासुद्धा ते देत असतो, आणि त्यांना सांगत असतो की तुम्ही हे वापरून बघा आणि रात्री दुधात मिक्स करून घ्या, तुमच्यात बरेच फरक दिसेल. तेव्हा ना ती आजी म्हणत असते की हे नवऱ्याला दिलं पण चालेल का? तेव्हा आता मॅक म्हणतो की नाही नाही, फक्त स्त्रियांनी घ्यायचं आहे. तर ती आजी म्हणत असते की तुम्ही जर सांगितलं ना, म्हणजे माझा नवरा दारू पिऊन येतो, दारू पिऊन आला का त्याला देऊ का थोडंसं? तेव्हा आता मॅक म्हणतो की नाही नाही, मला ना सरांना विचारावं लागेल, हे प्रोडक्ट फक्त महिलांसाठी आहे, पुरुषांसाठी नवीन काही प्रोडक्ट काढलं तर मी तुम्हाला सांगेन. असंही आता मॅक जो आहे तो त्या आजीला बोलतो, कारण आता या सगळ्या काही गोष्टी ना सगळ्या डोक्यावरून चाललेल्या असतात ह्या मॅकच्या. त्याचं तर आता डोकंच काम करण्याचं झालेलं असतं, काही सुधरत नसतं त्याला. त्यामुळे आता तो थोडा विचार करत असतो. तेव्हाच ना दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी तर होतात, तेच आता गावातल्या बऱ्याच लोकांना ह्यांनी आता दारोदारी फिरून ना त्यांचं प्रोडक्ट सेल केलेलं असतं. आणि इकडे आता पमा आणि त्याचसोबत सुभाषना डॉक्टरांकडे आलेले असतात, आणि पमाने नवीन रिपोर्ट्स केलेले असतात, आणि ते रिपोर्ट्ससुद्धा आता पमा दाखवत असते. पमा जेव्हा त्यांना रिपोर्ट्स दाखवते ना, तेव्हा पमाला ते म्हणत असतात की तुमचे रिपोर्ट पाहता आता बऱ्याच शक्यता दिसत आहेत, तुम्ही खऱ्याच खूप बरं झालेलं आहात, तुमच्यात बरेच बदल झाले आहेत, हे बघूनच ना जरा बरं वाटलं. आता तुम्ही एक काम करा, ही औषधं ना कंटिन्यू ठेवा, त्याचबरोबर तुम्हाला मी बाकी औषधंसुद्धा देतो, तीही थोडीशी तुम्हाला घ्यावी लागतील, असंही आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. डॉक्टरांना आता ती म्हणत असते की थँक्यू, तुम्ही मला सांगितलं ते खरं तर एका अर्थी बरं झालं की तुम्ही मला ही औषधं बदलून दिली, नाहीतर ना मला भीतीच वाटत होती की काय होईल त्याची, पण आता फायनली आता मला थोडं बरं वाटतंय, असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी ती सांगते, तेव्हा डॉक्टरांना ती हेही विचारते की मी आता काम केलं तर चालेल का? डॉक्टर म्हणतात की हो, काही हरकत नाही, करा काम, असंही आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तेव्हाच ना डॉक्टरांना ती म्हणते की मला ह्या क्षणाची वाट बघत होते मी, की कधी एकदा सगळं काही नीट होतं आहे, थँक्यू सो मच हा, म्हणजे आता मी काम करायला मोकळी आहे ना, असंही आता ती म्हणत असते. हो, पण काम केलं तरी जास्त मेहनत घेऊ नका, बघा मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करा, लवकरच बऱ्या व्हाल. आता मी 2 औषधं जी आहेत ती जरा बदलून देतो, असंही आता म्हटलेलं असतं. आणि मग काय, या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर सुभाष म्हणत असतात की हो, मी तिची काळजी घेईनच, तुम्ही काळजी करू नका, असंही आता त्यांनी सांगितलेलं असतं. आणि तेव्हाच ना दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर पमा आणि सुभाष तिकडनं निघतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की शरू, जय आणि मॅक यांचं आता पूर्णपणे काम होत असतं. तेच रस्त्यावरनं जाताना एकमेकांसोबत बोलत असतात. ते सुभाष आणि पमा डॉक्टरांकडनं आता घरी जायला निघालेले असतात. तेव्हाच ना सुभाष आता पमाला बोलत असतात की आता तुला बरं वाटतंय ना डॉक्टरांकडे जाऊन? पण आता मी तुम्हाला सांगू का, आपण एक काम करूया, आपण डॉक्टर बदली करूया का? त्यावर आता सुभाष म्हणत असतात की डॉक्टर का बदली करायचे आहेत तुला? त्यावर आता पमा सांगत असते की या डॉक्टरांकडे जायला खूप जास्त खर्च होतो, आणि तुम्हाला सांगू का, आणि औषधंसुद्धा किती लिहून देतात होते, मग ते औषधंसुद्धा महागातली असतात, त्यापेक्षा जर आपण डॉक्टरच बदली केला तर? नाही नाही, काही झालं तरी डॉक्टर बदली करायचं नाही आहे आपल्याला, मी पहिलेच सांगतो, कारण आपल्याला डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे, आणि डॉक्टर औषधं लिहून देतात ती आपल्या चांगल्यासाठी
लगेच लिहून देतात आणि तसंही आता थोडेच दिवस औषधं खायचेत, मग सगळं काही ठीक होईल असं देखील आता तिला म्हटलं जातं. तेच आता तुला माहिती आहेत का, आपली मुलगी हुशार आहे. तिला माहिती होतं आपण डॉक्टरांकडे जाणार आहे, म्हणून शरूने जाताना ना पैसेसुद्धा देऊन गेली होती. त्यामुळे टेन्शन घेऊ नको, औषधंसुद्धा घ्यायची ती मी घेऊन येतो. तसंही ती उद्यापासून सुरुवात करायची आहेत ना, मग रात्री मी घेऊन येतो असंही आता सांगितलेलं असतं. मग आता या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर इकडे आता जेव्हा पमा जाणार असते एकटी, तेव्हा ना तिला सुभाषना त्यांच्याकडे असणारे काही पैसे देतात. तेच दुसरीकडे शरू आणि मॅक रस्त्यावर ना बोलत असतात आणि ते आता गावातल्या लोकांबद्दल सांगत असतात. खरंच ना गावातली लोक किती आपल्यावर विश्वास ठेवतात ना. आता तर आपण नवीन होतो, त्यांच्याकडे गेलो पण लगेच त्यांनी आपल्याला विश्वास ठेवला, आपलं प्रोडक्ट घेतलं. तसंच असतात गावातले लोक, अगदी मातीशी जुळलेली असतात ना. त्यामुळे तेच आता मॅक बोलत असतो की आपल्या कोकणातही तसंच आहे ना, कोकणातही गेल्यावर मजा येते, पण आता नाही, आपण थोडे दिवसांनी जाऊ कोकणात. तसंही आता गणपती येतात म्हटल्यावर कोकणात जाण्याची मजा काही वेगळीच असते. तेव्हा आता शरूही सांगत असते की हो हो, आमचीसुद्धा यंदा वर्सल आहे. मग तो म्हणतो वर्सल म्हणजे काय? तेव्हा ना भावकीत ना 1 वर्ष असं असतं की प्रत्येक म्हणजे ज्या एका वर्षामध्ये जेवढेही सण येतात ना, तेवढेच सगळे काही करायचे. मग आता इकडे जयलासुद्धा हे नवीनच कळलेलं असतं. तर शरू मॅक्ससोबत आता बोलत असते आणि ती म्हणत असते की गावात आल्यावर किती प्रसन्न वाटतं ना, ही गावातली माणसं, त्यासोबत गावावरचं प्रेम, सुगंध, हे किती अप्रतिम वाटतं. सगळं काही खूपच छान आहे, एका अर्थी बरंच म्हणायला हवं. आणि हे सगळं बघून ना जयलासुद्धा बरं वाटतं. जयने कधीच या गोष्टी इमॅजिन केल्या नव्हत्या, पण शरू आणि मॅकच्या ह्याच्यामार्फत त्यांनी आता हे सगळं काही एन्जॉय केलेलं असतं. तेच गावात ना एक बाई एका कोपऱ्याला कपडे धुत असते आणि तिच्याकडे आता जय एकटक पाहत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि